ईमानदार, ये देखिए इनको पहचान दीजिए ईमानदार. तर झालं असं की आम्ही मार्केटला गेलो. आम्हाला भाजीपाला घ्यायचा होता रूमसाठी, काही सामानही घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आमचा एवढा मोठा झोला उचलून आम्ही निघालो होतो रूमकडे. आम्ही एवढ्या मोठ्या सामानाच्या गर्दीमध्ये विसरूनच गेलो की आमचं काही सामान तिथे राहिलं आहे. सो मग ते आठवण आल्यानंतर लगेच आम्ही मार्केटकडे वळालो आणि तिथं गेल्यानंतर ऐका, आम्ही मार्केटला गेलो, सगळं सामान भाजीपाला घेऊन आलो. घरी आल्यानंतर कळालं की आम्ही लसण घेतलाय पैसे दिलेत पण तो आणायचा विसरलाय. जाताना तर आमच्या मॅडमचा एवढा भारी कॉन्फिडन्स की मी म्हटलं अगं ते दुकान आपल्याला लक्षात राहील का, तर तिचं म्हणणं की अगं ते दुकान काय मी त्या माणसाला सुद्धा ओळखते. पण ऍक्च्युअल मध्ये तिथं गेल्याच्या नंतर बाई दुकानात समोरून चालली पण तिला लक्षात नाहीये हे दुकान आहे. खरंच त्या दादांनी आमचं सामान आम्हाला परत दिलं. खरंच ही इमानदारी आहे. त्यांना आम्ही पैसे दिले होते, त्यानंतर त्यांनी आमचं सामान तसंच ठेवलं आणि आम्हाला रिटर्न दिलं. त्यांनी काही असं म्हणजे हे केलं नाही की तुम्ही तुमचं सामान घेऊन गेला नाहीत, मला माहिती आहे तुम्ही नेलं असेल, असं काहीच ते म्हणाले नाही. ते इतकं छान वाटलं. हे आमच्या मॅडमचे 2 शब्द. नाही भेटन तर नाही भेटन, भेटलं आखरी फायनली. याच्यावर आपल्याला एक तात्पर्य करते, ट्राय केलं पाहिजे माणसानं, भेटून